पारळा येथील व्यंकटेश कृषी केंद्र येथे चोरीचा अयशस्वी प्रयत्न फसला. आरोपी सीसीटीव्ही कैद. येथील श्रीमती मीनाताई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बाजूस असलेल्या श्री व्यंकटेश कृषी केंद्र येथे अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर लोखंडी रॉडने वाकवून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची घटना 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 3:45 वाजेच्या सुमारास घडली. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मालकीचे व्यंकटेश कृषी केंद्र असून पहाटेच्या सुमारास कृषी केंद्राजवळ इंडिका गाडीतून 4 अज्ञात इसम यांनी कृषी केंद्राच्या समोरील भाग लोखंडी अवजाराने तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अयशस्वी झाला. चोरट्यांनी कृषी केंद्राच्या पुढील भागात असलेले शटर लोखंडी रॉडने वाकवून दुकानात आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु दुकानाच्या आतील भागात लाकडी फर्निचर जवळ असल्या कारणाने चोरटे आत प्रवेश करू शकले नाही. चोरीच्या प्रयत्नात दुकानाचे शटरचे नुकसान झाले, परंतु पहाटेच्या सुमारास सदर रहदारीचा रस्ता व जवळच पोलीस स्टेशन असून देखील चोरट्यांची धाडस कशी होते. सदरील घटना दुकानासमोरील रहिवासी व सूरमाला ऑटोमोबाईलचे मालक शिवा पारोचे यांच्या हा लक्षात आला. त्यांनी लागली चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांपुढे आव्हान असून पोलीस स्टेशनच्या हाकेवर असलेले व मेन रस्त्यावर हे दुकान असून इंडिका गाडीत 4 चोरटे येतात, दुकानाचे शटर तोडतात, पोलिसांचा धाक नसल्यागत दुकानाचे शटर वाकवतात. 5 ते 10 मिनिटे हा प्रकार सुरू असतो. मग चोरट्यावरील पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होतो. शहरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले चोरटे दिसतात, परंतु ते पोलिसांना गवसत नाही. मग टेक्नॉलॉजी जितकी पुढे जात आहे तितक्याच हुशारीने चोरटे पण हुशार झाल्याचे दिसून येते. चोरीचे सत्र दिवसागणिक वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.